भंडारा जिल्ह्याच्या जवाहरनगर येथील आयुध निर्माण कंपनीमध्ये स्फोट झाला होता आणि या स्फोटमध्ये 8 लोकांचा दुर्दैवी मृत्यू झाला, तर 5 लोक जखमी असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहे। या अपघातात 20 वर्षीय अंकित बारे या तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे। अंकित बारे हा मुलगा अप्रेंटिस करत असताना त्याला कंपनीच्या आतमध्ये कंपनी मॅनेजर यांनी काम करण्याकरिता नेलं होतं। मात्र आता कंपनी मॅनेजर म्हणतोय की तो फिरायला गेलेला होता। आता ग्रामस्थ आक्रमक झाले असून कंपनी मॅनेजर त्यांच्यावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करून मृतक व्यक्तीच्या कुटुंबाला पुनर्वसन करावा अशी मागणी आता ग्रामस्थ करीत आहे। जर मागणी मान्य केली नाही तर आज दिवसभर कंपनीच्या गेटवर आंदोलन करण्याचा इशाराही ग्रामस्थांनी दिला आहे। माझं नाव उद्धव प्रकाश राखडे, माझं सावलीत राहणं आहे। काल जे दुर्दैवी घटना झाली त्यात एक मृत जो मुलगा होता 20 वर्षीय अप्रेंटिस अंकित बारे हा माझा शेजारी आहे। कालपासून त्याची म्हणजे सकाळी तो व्यवस्थित गेला घरून आणि जिथं कार्यरत होता, ज्या ठिकाणी कार्यरत होता आमच्या माहितीप्रमाणे आता अंदर तर फॅक्टरीमध्ये काही सोशल मीडियाचे जे काही आहेत आपले मोबाईल वगैरे काही अलाउ नाही आहेत, त्यामुळे आम्हाला वर्बली माहीत आहे जे काही माहीत आहे त्याच्या माहितीनुसार तो त्या प्लांटवर मार्च 2024 पासून कार्यरत होता। म्हणजे तिथं तो फिरायला गेला किंवा घुमायला गेला, नाश्ता करायला गेला, टिंगलबाजी करायला हा काही विषय आहे नाही। तो तिथं काम करायला गेला आणि आमच्या माहितीनुसार त्याच्या अधिकाऱ्यांनी त्याला तिथं पाठवले। कधीपासून तर मार्च 2024 पासून। आता आमची मागणी अशी आहे की अप्रेंटिस जो मुलगा तो ट्रेनिंग आहे, तो काही वर्कर नाही त्याचा, तो जिथं त्याला शिकायसाठी गेलेला होता तो तर तिथं शिकवायला पाहिजे होता, त्याला काम करायला लावायला नव्हता पाहिजे। तर तशामुळे त्याचा आता अपघाती मृत्यू झाला। आमची एवढीच मागणी आहे की त्याच्या मागं त्याची मजवी बहीण आहे, वडील थोडेसे डोक्याला कमी आहेत, त्यांचा आधार होता तो। त्यांचं आता घर बघाल तुम्ही तर 2 कमऱ्याचा घर पडलेला आहे, तुम्ही घर बघू शकता, पडलेला घर आहे। त्याच्या बहिणीचा आणि वडिलाचा तो आधार होता। मोठा भाऊ आपला छोटा मोठा काम करतो, इकडं तिकडं मजुरी करून घर चालवत होता। आता आमची एवढीच मागणी आहे की शासनाने त्याला आर्थिक मदत द्यायला पाहिजे आणि त्याचा जो मोठा भाऊ आहे त्याला सरकारी नोकरीवर घ्यायला पाहिजे, जेणेकरून आता गेलेला जीव तर येणार नाही आहे, पण त्याची जे परिवाराची जे आहे त्याचे सुरळीत जिंदगी होऊ शकते। पैशाने सुरळीत जिंदगी होते एवढं तर आहे, नक्कीच आहे। आजची आमची भूमिका आहे की आम्ही जोपर्यंत लेखी आम्हाला आश्वासन देणार नाही, जनरल मॅनेजर लेखी आश्वासन देणार नाही तोपर्यंत आम्ही इथून हटणार नाही। आम्ही बॉडी घेणार नाही, नको आहे आम्हाला, ते आम्हाला लेखी आश्वासन पाहिजे आहे। तुमचं नाव? माझं नाव राहुल बारई आहे आणि माझ्या काकाचा मुलगा आहे तो। काल जे भी दुर्दैवी घटना झाली आहे त्याबद्दल बहुत वाईट वाटतं आम्हाला आणि जीएम शब्दामध्ये तो काल बोललेला आहे ते साहेब, असं नाही बोलायला पाहिजे त्यांनी आणि त्यांच्यावर गुन्हा दाखल व्हायलाच पाहिजे अशी आमची गावकऱ्यांची आणि माझीसुद्धा मागणी आहे। नाहीतर आम्ही इथं ऑटोस फॅक्टरीच्या गेटवर आज दिवसभर आंदोलन करणार आहोत आणि काल लास्ट चिरफाडसुद्धा आम्ही करू दिली नाही त्यांना। तुमचं नाव सांगा? माझं नाव हेमंत कुमार उपरीकर आहे आणि मी राहणार सावलीचे आहे। माझे जसं काकाच्या मुलगाच लागतो अंकित जो बारे आहे, हा काल दुर्दैवी घटनामध्ये जसा हादसा झालो बॉम्बस्फोट ऑफ द स्फोटमध्ये, त्यावेळेस हा दुर्दैवी याचा मृत्यू झालेला आहे। यामध्ये कसं आहे आमची मागणी हेच आहेत की त्याला कसं आहे त्याच्या म्हणजे जो परिवार आहे एकदम आर्थिक म्हणजे दृष्टीतून काही नाही त्याच्याकडे, त्याला त्याच्या भावाला नोकरी मिळायला पाहिजे सारखं सरकारी, किंवा जसं त्याच्या म्हणजे जे आर्थिक मदत आहे ते मिळायला पाहिजे। आणि आमचं म्हणजे कसं आहे वारंवार जे घटना होतात हे प्रत्येकी वर्षात 2 वर्षांनी होत राहतात, हे घडू नये म्हणून या गावाचे जे आमच्या पुनर्वसन गठीत करण्यात यावं अशी आमच्या गावकरी लोकांची मागणी आहे आणि हे मागण्या पूर्ण करायलाच पाहिजेत। आणि अन्यथा जर नाही करण्यात आलं तर कसं आम्ही ते बॉडी पण नाही घेणार, काहीच नाही करणार। आमच्या जोपर्यंत जनरल मॅनेजर कसं आहे की हे नेहमी म्हणजे असे जे काम सांगायला पाहिजे ते काम न करता त्यांच्याकडनं ते दुसरे काम केले जातात। PW बिल्डिंगमध्ये पाठवण्याची आमची मागणी हेच आहे का त्यांना म्हणजे जे काही आहे त्यांनी हे करायला पाहिजे, मोबदला द्यायला पाहिजे आणि त्यांच्यावरती काही ॲक्शन घ्यायला पाहिजे।